खेळता एका मुलाकडून घराच्या खिडकीचा काच तुटला. घराच्या खिडकीचा काच तुटल्याच्या नंतर त्याच्या बापाला प्रचंड राग आला. विचारलं, या घराच्या खिडकीचा काच कोणी तोडलाय? घरातल्या लोकांनी सांगितलं, आपल्या बाळाकडून खेळता खेळता या खिडकीचा काच तुटलाय. बापाला प्रचंड राग आला. बापानं हातामध्ये लाकूड घेतलं आणि लाकूड घेऊन त्या लाकडानं पोराला मारायला लागला. पोरगा माफी मागत होता, बाबा मारू नका, मला माफ करा बाबा, मारू नका, मला इथून पुढे कधी चूक करणार नाही. तरी सुद्धा बापाचा राग हानावर झाला. बापाचं रागावरचं नियंत्रण सुटून गेलं आणि पोराला मरणाचा मारायला लागला. शेवटी पोरग रात्री जेवण करून असं झोपलं की बापाचा मार त्याला सहन झाला नाही आणि पोरग झोपी गेलं. सकाळ उठल्याच्या नंतर आई ओरडायला लागली. पोराचे हात निळे पडलेले होते. हात निळे पडले, काय झालं काय झालं म्हणून सगळ्या घरामध्ये सगळी लोक रडायला लागली. पोराला उचललं, दवाखान्यामध्ये घेऊन गेले. डॉक्टरनं सांगितलं, ज्या लाकडानं तुम्ही या पोराला मारले त्या लाकडामध्ये गंज पकडलेले खिळे होते आणि त्या गंज पकडलेल्या खिळ्याचं विष त्याच्या हातामध्ये गेले. कदाचित हे विष संपूर्ण शरीरामध्ये सुद्धा जाऊ शकतं. म्हणून आपल्याला या मुलाचे हात तोडावे लागतील. हात तोडावे लागतील म्हणल्याच्या नंतर बापाला प्रचंड दुःख झालं. बापानं दुःखी अंतकरणानं परवानगी दिली. डॉक्टरनं पोराचे हात तोडले. काही काळाच्या नंतर पोराला होश आला आणि पोरग शुद्धीवर आल्याच्या नंतर पोराच्या लक्षात आलं की माझे हात नाहीयेत. पोरग बापाला विनंती करत होतं, बाबा बाबा ऐका ना, बाबा बाबा इथून पुढे मी कधी कोणती चूक करणार नाही. बाबा तुम्ही सांगल तसं मी ऐकल. बाबा बाबा माझे हात मला परत द्या ना बाबा, असं पोरग बापाला म्हणत होतं. त्यावेळेस बाप दुःखाच्या अंतकरणानं पोराकडे नुसतं पाहत होता. मी नेहमी सांगत असतो, माझ्या दादानं रागावर नियंत्रण करायला शिका. एखादा माणूस चुकला तर त्याला माफ करायला शिका. बर्दाश्त करा एखाद्या माणसाची चूक, कारण की तुमच्या सगळ्या वस्तू परत मिळू शकतात, तुमचे गेलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात, परंतु हे जीवन कधीच परत मिळू शकत नाही. ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानात ठेवा.